शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते। दिव्याच्या प्रकाशामुळे तुमच्या घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते आणि घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सकारात्मक ऊर्जा घरात तयार होत असते। दीपा, तू सर्व रूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। आज आपण पाहणार आहोत दीप अमावस्येच्या दिवशी पूजेचा तू स्वीकार कर व माझ्या कुटुंबाच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करून आपण सर्वांनी दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन अवश्य करायचं आहे। नमस्कार सर्वांना, मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। दीपपूजन कसं करायचं, दीपपूजन करताना कोणता मंत्र म्हणायचा आणि नैवेद्य काय दाखवायचा, कणकेचे किती दिवे बनवायचे, हे सर्व आपण पाहणार आहोत। बघा कसे बनवायचे, तसेच आणि दुसऱ्या दिवशी त्या कणकेच्या दिव्याचं काय करायचं, हे दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना कधी ओवाळायचं, कसं ओवाळायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांची पूजा नेमकी सकाळी करावी की संध्याकाळी। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। यंदा 2026 मध्ये म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी बुधवारी आलेली आहे ती दीप अमावस्या, जे आपण वर्षभर येणाऱ्या रोजच्या अमावस्येमध्ये दीप अमावस्या देवपूजेसाठी दीपपूजेसाठी असेल आणि व्रत वैकल्यासाठी असेल। अगदी वरचे ठेवणीतले वगैरे जे दिवे असतील ना, ते काढून घ्यायचे आहेत, त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। त्यांचं दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे। आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या आणि श्रावण महिना सुरू होत असतो। या दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचे स्वागत करत असतो। त्याचबरोबर दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे। या दिवशी पितरांची सुद्धा पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य दाखवला जातो, ज्यामुळे घरात पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो आणि पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी उठून आपलं जे वगैरे नित्यसेवा आहे, नित्यकाम आहे ते करून घ्यायचे, देवपूजा वगैरे उरकून घ्यायची। देवपूजा झाली की लगेच तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे आपण हे दीपपूजन करू शकतो, जेणेकरून ही दिव्यांची पूजा दिवसभर आपल्या घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतील। सकाळच्याच वेळेस जर तुम्ही पूजा केलं तर ठीक आहे, पण ज्यांना सकाळच्या वेळेस पूजा करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळच्या वेळेस जो प्रदोष काळ असतो तो काळ हा दीपपूजनासाठी एकदम उत्तम मानला जातो। तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही दीपपूजन करू शकता। पण या दोन्ही वेळेला तुम्हाला शक्य झालं नाही तर अगदी सकाळपासून उठल्यापर्यंत तुम्ही रात्री सूर्य मावळेपर्यंत तुम्ही कधीही दीपपूजन तुमच्या वेळेनुसार करू शकता। महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे लांब वात लावण्याचे जे काही दिवे असतील ना, तर त्यामध्ये तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे आणि जे कोणतं तेल आहे ते तुम्ही तुमच्या दिव्यासाठी वापरलं तरीही चालतं। दररोजच्या देवपूजेत जे तेल वापरतात ना, तेही तेल वापरलं तरीही चालतं। बघा, शक्यतो तिळाचं तेल असेल तर अतिउत्तम, बाकी तुमच्याकडे जे असेल तर ते तुम्ही घेतलं तरी चालतं। आरती करण्यासाठी आपल्याला तुपाचं निरंजन लावायचं आहे, त्यामध्ये फुलवात आणि त्यांच्यामध्ये शुद्ध तूप असतं गाईचं, त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे। जसं की बघा इथे जसं की मी सांगायले ना, आरती करताना जो आपण आरती केलेली असते ना त्याच्यामध्ये फुलवात लावून घ्यायची आहेत। बाकी सर्व दिव्यामध्ये ह्या लांब वाती घालून दीपपूजन करण्यासाठी एखादा चौरंग किंवा एखाद्या पाटाचा वापर करायचा, त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आणि तुमच्याकडे जेवढे दिवे आहेत ना तेवढे थोडे दिवे काढून घ्यायचे आणि व्यवस्थित त्या चौरंगावर थोडे तांदूळ टाकून त्याच्यावरती अक्षदा, हळद कुंकू टाकून त्यावरती तुम्हाला थोडं अर्पण करून ते हळद कुंकू अर्पण करून त्यावर सर्व दिवे जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत। कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने करत असतो आणि उजव्या हाताला आपल्याला 2 विड्याची पाने ठेवायची आहेत, त्यावर थोडंसं अक्षदा ठेवायचे आहेत आणि त्यावर हळद कुंकू अक्षदा वगैरे टाकून तिथे एक सुपारी ठेवून ते सुपारी हे गणपतीचं स्वरूप मानून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा ही करायची आहे। आता सुरुवातीला गणेशाचं पूजन करून झाल्यानंतर त्यानंतर मग जे काही आपण दिवे घेतलेले आहेत ना, तर त्यांना हळद कुंकू लावून घेतलेले आहेत, दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, वाती घालून घ्यायच्या आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे। आता बघा मी कसं गणपतीची पूजा झालेली आहे आणि आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपण जे गणपतीचे पूजन करून घेतलेले आहे ती पूजा करायची असते।
घ्यायचं असते आणि नंतर काय करायचे तर सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अगोदर आपण हळद कुंकू दिवे दिवे प्रज्वलित करण्याच्या आधी काय करून घ्यायचं आहे तर आपल्याला हळद कुंकू स्वतःला लावून घ्यायचं आहे. नंतर दिव्यांना आपण हळद कुंकू लावून घेतलं आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर दिवे प्रज्वलित केलेले आहेत. आता अग्निदेवतेच्या साक्षाने आपल्या दिव्यांचे पूजन करायचे आहे. परत एकदा सांगते की हळद कुंकू अक्षता सगळं फुलं अर्पण वगैरे करून घ्यायचं. जसं तुमचं एखाद्या वेळेस मागचं पुढे झालं तरीही चालतं, काही हरकत नाही. अशा प्रकारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. आता ज्या तुम्ही बाहेर पूजा साहित्याच्या दुकानातून वस्त्रमाळ आणता त्या सगळ्या तुम्ही कुंकवाने रंगवल्याच असताल, पण वस्त्रमाळ काही एक हळदीचे, एक कुंकवाची, एक हळदीची, एक कुंकवाची असं करत असतो. अशी अर्पण करायची. मग तुम्ही विकत जर आणली असेल तर त्यालाही तुम्ही एक कुंकवाचं, एक हळदीचं असं व्यवस्थित लावून घ्यायचं, हळदीने रंगवून घ्यायचं. अशी तुम्ही हळद कुंकवाची वस्त्रमाळ होईल. आणि ती घरी बनवली असेल तर उत्तमच. जर तुम्हाला घरी बनवता येत नसेल तर तुम्हाला ते मार्केटमध्ये सुद्धा सहस्त्र वस्त्रमाळी उपलब्ध असतात. बघा बऱ्याच भागामध्ये हे घरीच केली जाते कापसाची माळ, पण काही जणांना शक्य होत नाही, त्यामुळे ते काही जण बाहेरून विकत आणतात. नंतर काय करायचं आहे तर तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. मुरमुऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. लाह्याचा किंवा मुरमुऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. कुणाकडे खडीसाखरेचा, दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे तुम्हाला जो तुमच्या भागात नैवेद्य आहे तो नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा, बऱ्याच भागामध्ये कणकेचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत असते. तर कणकेचे दिवे जे आहेत तर ते तुम्ही सुद्धा बनवून घ्यायचे आहेत. गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालायचं नाही, टाकायचं नाही. याचे एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत. आणि दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं तर त्यामध्ये गूळ किसून टाकला जातो किंवा गुळाचं पाणी करून त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घट्ट मिळून त्याचे सुद्धा एकमुखी दिवे बनवले जातात. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही कणकेचे या प्रकारचे दिवे बनवू शकतात. दिवे आता जे आहेत ते 5, 7, 9, 11 याप्रमाणे तुम्ही तुमच्या बनवू शकता. आणि त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे आणि फुलवाती लावून घ्यायचे आहेत. कणकेच्या दिव्यांचे जे काही दिवे आहेत ना ते प्रज्वलित केलेले आहेत. दिव्यांची पूजा करायची आहे. या पूजेला ओवाळलं जातं, म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही, कारण लांब वातीच्या नसतात, कारण त्याच्यामध्ये फुलवाती घालून तुम्हाला ते ओवाळायचे असतात. आता आपली आजी पणजी पूर्वजापासून सांगत आलेले आहेत की घरात सर्वांना ओवाळलं पाहिजे. मनुष्याला म्हणजेच मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं आणि तेलाच्या दिव्याने ओवाळायचं पण नसतं. नेहमी आपल्याला कोणाचं औक्षण करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाचा दिवा वापरायचा आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाच्या निरंजनाने ओवाळायचं असतं. तेलाच्या दिव्याने देवांना कधीही ओवाळायचं नसतं. म्हणूनच या कणकेच्या दिव्यामध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत. या दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे, कारण अग्निदेवतेचं पूजन करणार आहोत. शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची आहे. तर तुम्ही तुमच्याकडे चातुर्मासात पुस्तक असेल तर तुम्ही ती त्यातून वाचू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर ऐकली सुद्धा तरीही चालतं. दिव्याची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीप अमावस्या ही पूर्ण होत नाही किंवा पूर्णत्वास जात नाही. तर झाल्यानंतर आपण पूजा पूर्ण वगैरे होते. काही लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा म्हणा, घरातील सर्वांनी खाऊ शकता. ही पूजा तुम्ही सकाळी केली तरीही चालतं. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही पूजा कधीही करत बसा. सकाळी जर तुम्ही पूजा केली असेल तर मग दिव्यातील जर तेल संपत आले असेल तर परत तुम्ही ते दिव्यात तेल टाकून ते प्रज्वलित करा, म्हणजे दिवे शांत होणार नाहीत याची काळजी घ्या. तेल संपलं की परत तुम्ही त्या दिव्यामध्ये तेल घाला, पुन्हा हळदी कुंकू वाहून नमस्कार करा आणि परत एकदा नमस्कार करा. आणि मग रात्री तुमच्या घरातील जे मुलं आहेत त्यांना ओवाळायचं आहे. आता मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचे 2 दिवे बनवायचे आहेत. त्यामध्ये तेल व लांबच वात टाकून दिव्यांनी ओवाळायचं असतं. बरेच जण काय करतात, हे जे तुपाचे दिवे आहेत ना बनवलेले, मुलांना त्यानेच ओवाळत असतात. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुपाच्या दिव्याने मुलांना ओवाळायचं नसतं. ही जी पूजा आहे तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर उचलून घ्यायची आहे आणि त्याची नंतर उत्तर पूजा करायची आहे. तर काही कणकेचे दिवे जे आपण बनवलेले आहेत ना त्यातील वाती काढून घ्यायचे आणि तुम्ही ते गाईला खाऊ घालू शकता किंवा गुळ घालून बनवलेले दिवे असतील तर ते उकडून वगैरे तुम्ही खाऊ शकता. त्यातल्या वात्या काढून घ्यायच्या आणि परत ते दिवे तेल काढून घ्यायचे आणि जळालेले किंवा दिव्यामध्ये जे दिवे खाल्ले तरी सुद्धा चालतात. बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे सुद्धा खाल्ले जातात. पूजा करताना किंवा दीप पूजन झाल्यानंतर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. जर तुम्हाला येत नसेल तर बाजूला मोबाईलवर हळू आवाजामध्ये मंद आवाजामध्ये लावून ठेवलं तरीही चालतं.
लावून ठेवलं तरीही चालतं, तरीसुद्धा चालतं. या दिवशी आवर्जून ऐकावी ती म्हणजे दीप अमावास्येची कथा. या प्रकारे पूर्वी आता दीप अमावास्येची कथा. एका नगरीमध्ये एक राजा राज्य करत होता. ती दोघं राजा राणी दररोज देवपूजा करत असे. नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप उंदरावर टाकला. उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्याने राणीला अद्दल घडवायचे ठरवले. उंदराने राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. राणीची बदनामी झाली. घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हाकलून दिले. पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असताना रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते. परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य मिळाल्याने नाही, माझी पूजा झाली नाही. राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले. त्याचे हे संभाषण राजाने ऐकले आणि तो दिवस होता दीप अमावास्येचा. राजा घरी गेला. त्याने परत त्या प्रकाराची तपासणी केली आणि राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत घेऊन आला. राणीने केलेल्या या दीपपूजनामुळे तिच्यावरील आळ जो आला होता तो टळला आणि दीप अमावास्येची ही अमावास्येची कहाणी आहे. अशा प्रकारे आपण दीप अमावास्येची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तसेच दीप अमावास्येची कहाणीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आवडलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.